तर विद्यार्थी मित्रांनो, काल आपण अल्कोहोल आणि अल्कोहोलच्या क्लासिफिकेशन टाइप्स जे आहेत आपण बघितलेली होती. त्यामध्ये क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुप्स आर प्रेझेंट हा एक पार्ट बघितला. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल ऑन द बेसिस ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुप इज अटॅच्ड टू विच टाइप ऑफ हायब्रिडाइज कार्बन. कोणत्या हायब्रिडाइज कार्बनला या ठिकाणी OH ग्रुप अटॅच आहे ते आपण बघितलं. आज आपण या ठिकाणी त्याच मधला एक पुढचा पार्ट बघणार आहोत, दॅट इज बेन्झिलिक अल्कोहोल. देन व्हॉट अबाउट बेन्झिलिक अल्कोहोल. काल आपण अलील अल्कोहोल बघितलेलं आहे. अलील अल्कोहोल मीन्स अलील अल्कोहोलचे एक्झाम्पल आपण काल बरेचसे बघितले होते मागच्या व्हिडिओमध्ये. तर आज आपण बघूया बेन्झिलिक अल्कोहोल. बेन्झिलिक अल्कोहोल दॅट इज हायड्रॉक्सिल ग्रुप is attached to benzylic carbon like this. Means one, two, three, four, five, six. This is a benzylic alcohol. Benzylic alcohol. Now, OH group is attached to this carbon. This carbon is benzylic carbon. Now, in case of benzylic carbon, we also classify primary benzylic, secondary benzylic, as well as tertiary benzylic. Now, this is example of primary benzylic. Example of primary benzylic means hydroxyl group is attached to the primary carbon. This OH group is attached to the primary carbon. Now, याच एक्झाम्पल वरून आपण आता लक्षात घेता येईल आपल्याला की सेकंडरी बेन्झिलिक कसा असू शकतो. ना फॉर सेकंडरी बेन्झिलिक स्पष्ट या ठिकाणी आता बेन्झिलिक काढतोय मी. Here, hydroxyl group is attached to the secondary carbon atom. This one is the secondary benzylic. Secondary benzylic alcohol. आता याचं नाव सुद्धा आपल्याला घेता येईल. 1, 2. दोन कार्बन या ठिकाणी आपण पॅरलल लिंक कन्सिडर करूया. दॅट इज अवर इथेनॉल. मीन्स 1 phenyl इथेनॉल असं आपल्याला नाव येते. 1 phenyl इथेनॉल. ओके, दिस इज एक्झाम्पल ऑफ सेकंडरी बेन्झिलिक. आता याच एक्झाम्पल आपल्याला परत एक आणखी एक्झाम्पल क्रिएट करता येईल. टर्शरी बेन्झिलिक. व्हॉट अबाउट टर्शरी बेन्झिलिक. नाव हियर लुक. CH3 COH CH3 to this tertiary carbon हायड्रॉक्सिल ग्रुप इज अटॅच. या टर्शरी कार्बनला या ठिकाणी OH ग्रुप जो आहे तो अटॅच आहे आणि या ठिकाणी ही झाली बेन्झिलिक पोझिशन. टर्शरी बेन्झिलिक आपल्याला या ठिकाणी बघतो. 1, 2 आणि 3 कार्बनची लॉंग चेन कन्सिडर करूया. ऍट सेकंड पोझिशन फिनिल ग्रुप इज अटॅच. ऍट अगेन सेकंड पोझिशन टू दिस प्रोपीन नाउ हायड्रॉक्सिल ग्रुप इज अटॅच. व्हॉट्स द नेम? 2-phenyl. At second position, again hydroxyl group is there. Propan 2OL. याला आपण सुद्धा नाव दिलेलं आहे. नॉमेनक्लेचरचा आपण एक स्पेशल व्हिडिओ या ठिकाणी घेणार आहोत. सध्या आपल्याला क्लासिफिकेशन मध्ये सुद्धा नाव देता आलं पाहिजे असं मी तुम्हाला या ठिकाणी नाव सुद्धा सांगतोय. 2-phenyl propan 2OL. This is an example of tertiary benzyl alcohol. Now,
अल्कोहोलच्या क्लासिफिकेशन मध्ये आणखी एक टाईप जो आहे तो आपल्याला सुद्धा आणखी लक्षात आला पाहिजे. जर हायड्रॉक्झिल ग्रुप OH हा ग्रुप जो आहे तो एखाद्या अलिसायक्लिक कंपाऊंडला जोडलेला असेल, लाईक अवर याला आपल्याला म्हणायचं आहे अलिसायक्लिक अल्कोहोल. दिस इज एलिफॅटिक सायक्लिक कंपाऊंड सायक्लोप्रोपेन, सायक्लोप्रोपिल अल्कोहोल याला आपल्याला बोलायचं आहे सायक्लोप्रोपिल अल्कोहोल. हायड्रॉक्झिल ग्रुप पुढे जोडलेला आहे, या सायक्लिक कंपाऊंडला जोडलेला आहे. अलिसायक्लिक अल्कोहोल या टाइपचे एक्झाम्पल्स आपण म्हणूया अलिसायक्लिक. ऍज वेल एज नेक्स्ट एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेऊया. एखाद्याने घेतोय सायक्लोपेंटेन, या ठिकाणी मी घेतोय सायक्लोपेंटिल अल्कोहोल. ओके, ऑल these are the type of alcohol. This is classification of alcohol as per the OH group is attached. OH group कुठल्या पोझिशनला जोडलेला आहे त्यावरून आपण हे थोडेफार एक्झाम्पल्स त्या ठिकाणी कन्सिडर केले आहेत. आता याच्यामधला आणखी एक पुढचा पार्ट जो आहे तो म्हणजे आहे हायड्रॉक्झिल ग्रुप. आधी आपण एक एक्झाम्पल पाहिलं होतं, OH ग्रुप त्यामध्ये कुठे जोडला होता, sp3 हायब्रिडाइज कार्बनला जोडला होता. आता आपल्याला OH ग्रुप जोडायचा आहे तो म्हणजे sp2 हायब्रिडाइज कार्बनला जोडायचा. हायड्रॉक्झिल ग्रुप इज अटॅच्ड टू द sp2 हायब्रिडाइज कार्बन. मीन्स OH ग्रुप हा जो तो डायरेक्टली आपल्याला sp2 हायब्रिडाइज कार्बनला जोडायचा. मीन्स नाव हियर एक्झाम्पल घेऊया. दॅट इज अवर रेग्युलर एक्झाम्पल आपण बघतोय व्हिनिल अल्कोहोल. त्याला आपण एक नाव देतो आहे व्हिनिल अल्कोहोल. व्हिनिल अल्कोहोल जे आहे जसं की आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह अल्केन मध्ये आपल्याला याच टाइपचे एक्झाम्पल बघता येईल. जसं व्हिनिल क्लोराइड, पॉलिव्हिनिल क्लोराइड आपण ज्याचा यूज करतोय फॉर द प्रिपरेशन ऑफ PVC पाईप, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला याचा थोडाफार यूज करता येईल. म्हणजे हेच क्लासिफिकेशन तुम्हाला त्या ठिकाणी हॅलोजन डेरिव्हेटिव्ह अल्केन मध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात होईना युटिलाइज करता येईल. ओके, नाव हियर दिस इज व्हिनिल अल्कोहोल. CH2 डबल बॉन्ड CHOH. काय झालंय बघा, हायड्रॉक्झिल ग्रुप इज अटॅच टू द sp2 हायब्रिडाइज कार्बन. OH ग्रुप जो आहे तो कोणत्या कार्बनला डायरेक्टली अटॅच केलेला आहे आपण sp2 हायब्रिडाइज कार्बनला अटॅच केला. CH2 डबल बॉन्ड CH2. OH ग्रुप इज डायरेक्टली अटॅच टू द sp2 हायब्रिडाइज कार्बन. दिस इज फॉर द व्हिनिल अल्कोहोल. याच्यामध्ये सुद्धा मी वेगवेगळे एक्झाम्पल या ठिकाणी घेऊन त्याला नॉमिनेट करता येईल आपल्याला. यामध्ये सुद्धा आपल्याला प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी पोझिशनचे एक्झाम्पल्स घेता येईल. हे झालं एक्झाम्पल. OH ग्रुप कुठे जोडला डायरेक्टली आपण sp2 हायब्रिडाइज कार्बनला जोडलेला आहे. दिस कार्बन इज इन sp2 हायब्रिडाइज. बघा पुढचं एखादं एक्झाम्पल घेऊया आपण. याला आपण व्हिनिल अल्कोहोल म्हणतोय. याला नाव सुद्धा देता येईल आपल्याला. किती कार्बनची चेन आहे, सेकंड या ठिकाणी 2 कार्बन आपल्याला दिसत आहेत. नाव देऊया पहिल्यांदा. देन ETHENE, दॅट इज इथेनॉल. ओके, इथीन फॉर एक्झाम्पल, दिस इज कॉल्ड इथीन. फॉर at first position hydroxyl group is there, therefore ETHEN only one way. At first position there is also double bond as well as last ending E is replaced by word OL. Now next example, CH3CH double bond C OH again CH. This is called as secondary vinyl. याला आपण secondary vinyl एक्झाम्पल या ठिकाणी घेऊ शकतो. आता टोटल बघा कार्बनची संख्या आणि ऍक्च्युअली आपल्याला बघायचं नंबरिंग करूया आपण 1 2 3 आणि 4 कार्बनची लॉंगेस्ट कंटिन्युएशन आपल्याला दिसते. At second position hydroxyl group is there. At second position there is also double bond. Therefore we write the parent alkane butene. Okay, ENE. How many butene?
2En. Okay, but 2En 2ON, but 2En 2ON. Example लक्षात घ्या. हायड्रॉक्सिल ग्रुप इज अटॅच टू द sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन. इन जनरल वी कॉल्ड व्हिनिल अल्कोहोल. त्याचे आपण एक्झाम्पल्स घेतोय. या ठिकाणी सेकंडरी पोझिशन क्रिएट झाली. OH ग्रुप जो आहे तो जोडलेला आहे या ठिकाणी या कार्बनला. या कार्बनची हायब्रिड स्टेट आपण बघतोय sp2 आहे. नाव सुद्धा दिलेलं आपल्याला but 2En 2ON. ओके, यामध्ये आता आणखी एकदा पोझिशन परत आपल्याला एखाद्या एक्झाम्पल मध्ये चेंज करता येईल. एखादी टर्शरी पोझिशन सुद्धा आपल्याला या ठिकाणी दाखवता येईल. म्हणजे व्हिनिल मध्ये डबल बॉन्डेड कंपाऊंडला आपल्याला OH ग्रुप या ठिकाणी जोडायचा आहे. पुढच्या कार्बनला आपण एखादी टर्शरी पोझिशन क्रिएट करूया. एखादं एक्झाम्पल बघता येईल. CH3 CH डबल बॉन्ड C OH अगेन C CH3 CH3 and CH. या एक्झाम्पल बघा आता एक्झॅक्टली काय करता येईल आपल्याला. 1 2 3 4 5. टोटल नंबर ऑफ कार्बन ॲटम 1 2 3 4 and 5. टोटल नंबर ऑफ कार्बन ॲटम लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन मध्ये आपल्याला दिसत आहेत. ओके, नाव पण देतात आपल्याला. नॉर्मल बेस आपल्याला पुन्हा एकदा परत एकदा डिटेल याचं बघता येईल. तरी पण आता सुरुवातीला सुद्धा आपल्याला काही रूल्स अँड रेग्युलेशन लक्षात असायला पाहिजे आतापासूनच. 1 2 3 4 5. ही साईड आपण कसं करूया. 1 2 3 4 आणि 5. पॅरेंटल ग्रीन आपण घेतोय पेंटीन. ओके, at third position double bond is there. त्याआधी 1 2 3 4 5. सेकंड पोझिशन आपल्याला काय दिसत आहेत. 2 मिथिल ग्रुप दिसतात. ओके, 2 मिथिल ग्रुप ऍट सेकंड पोझिशन. 2,2 डायमिथिल 2,2 डायमिथिल paint 3En. Again at third position there is a hydroxyl group. लक्षात येतं. असं जरी एक्झाम्पल आलं तरी आपल्याला याला नाव देता आलं पाहिजे. 1 2 3 4 5. 2,2 डायमिथिल पेंट 3En 3ON. ओके, दिस इज अबाउट द व्हिनिल अल्कोहोल. व्हिनिल अल्कोहोलचे हे 2-3 आपण एक्झाम्पल्स या ठिकाणी बघितले. आता यानंतर शेवटचा क्रायटेरिया आपल्याला बघता येईल क्लासिफिकेशन मध्ये. क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल ऑन द बेसिस ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुप इज अटॅच टू विच टाइप ऑफ कार्बन. आपण sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनला डायरेक्टली OH जोडून बघितलेला आहे. त्याचे एक्झाम्पल्स पाहिले. आता sp2 ला सुद्धा OH ग्रुप अटॅच असलेले काही एक्झाम्पल्स बघितले. आता आपण बघूया OH ग्रुप इज डायरेक्टली अटॅच टू sp हायब्रिडाइज्ड कार्बन. OH ग्रुप इज अटॅच टू OH डायरेक्टली अटॅच करायचं आपल्याला कुठं sp हायब्रिडाइज्ड कार्बन. sp हायब्रिडाइज्ड कार्बन. हायड्रॉक्सिल ग्रुप इज डायरेक्टली अटॅच टू sp हायब्रिडाइज्ड कार्बन. sp हायब्रिडाइज्ड. यामध्ये आपण त्याला दुसरं नाव देता येईल ऍसिटिलीन अल्कोहोल. Such type of alcohol are called as acetylenic alcohol. Like this. Example बघा. कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड या ठिकाणी असणार आहे आणि या ठिकाणी असणार आहे OH. This carbon atom is in sp hybridized state. This is called acetylenic alcohol. ETHYN. ETHYN E जो आहे last ending word E is replaced by word ON. Then CH3C triple bond C OH. 1 2 आणि 3.
at first position carbon-carbon triple bond, and at first position to this sp hybridized carbon there is a again OH group. At कार्बन संख्या ठिकाणी आपण घेतो 3. ओके, PROPYNE, that is a parental group. At which position triple bond is there? Pro 1 YNE. The last ending word E is replaced by word O. Okay, Prop 1 YN 1 ON. This is all about the type of alcohol in which hydroxyl group is attached to sp hybridized carbon. ओके, या ठिकाणी आपण क्लासिफिकेशन बघितलेलं आहे. क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल हा टॉपिक या ठिकाणी ओव्हर झाला. परत एकदा 2 मिनिटात मी रिवाइज करतो की अल्कोहोल आणि त्याचे क्लासिफिकेशनचे टाइप्स. अल्कोहोल्स organic hydroxy compound in which replacement of hydrogen atom of hydrocarbon by hydroxyl group. In this chapter there is only monohydric alcohol are included for our preparation as well as property. आता classification of alcohol on the basis of number of hydroxyl groups are attached. अल्कोहोलचं क्लासिफिकेशन हायड्रॉक्सिल ग्रुपची संख्या किती आहे त्यावर आपण केलाय. त्यामध्ये बघितलं आपण मोनोहायड्रिक अल्कोहोल, डायहायड्रिक अल्कोहोल, ट्रायहायड्रिक अल्कोहोल, पॉलीहायड्रिक अल्कोहोल. क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल ऑन द बेसिस ऑफ टाइप ऑफ नंबर ऑफ OH. नंबर ऑफ OH वरून बघितलं आपण मोनोहायड्रिक, डायहायड्रिक, ट्रायहायड्रिक अल्कोहोल, पॉलीहायड्रिक अल्कोहोल. थोडी अशी आपल्याला रेड डायग्राम काढून जर घेतली तर आपण त्याला मेमोराइज करता येईल आपल्याला. देन नंतरचा प्रकार बघितला आपण हायड्रॉक्सिल ग्रुप इज अटॅच टू विच टाइप ऑफ कार्बन. कार्बनचा कुठला टाइप आहे आणि त्यावरून आपण क्लासिफिकेशन केलं. OH group is attached to, एक पहिल्यांदा बघितलं आपण sp3 हायब्रिडाइज कार्बनला डायरेक्टली जोडलेला आहे. त्याचे काही एक्झाम्पल्स बघितले. पॉलिसायक्लिक कंपाऊंड बघितले. देन sp2 हायब्रिडाइज कार्बनला काही हायड्रोक्सिल ग्रुप जोडलेले बघितले आपण. त्यानंतर sp हायब्रिडाइज कार्बनला जोडलेले बघितले. त्यानंतर दुसरं एक एक्झाम्पल घेता येईल आपल्याला. त्यामध्ये मोनोहायड्रिक अल्कोहोलचं परत एकदा आपण क्लासिफिकेशन क्रायटेरियाने केलं होतं. त्यामध्ये मोनोहायड्रिक अल्कोहोलचं क्लासिफिकेशन आपण केलं होतं. त्यामध्ये हायड्रॉक्सिल ग्रुप इज अटॅच टू विच टाइप ऑफ कार्बन. त्यामध्ये आपण क्लासिफाय केलं आहे प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल, टर्शरी अल्कोहोल. हे एक्झॅक्टली मोनोहायड्रिक अल्कोहोलचं क्लासिफिकेशन आपल्याला या टाइपमध्ये करता येईल. ओके, हे सर्व आपण बघितलं क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल. आता यामध्ये एक पार्ट जो आहे इन्क्लूड करता येईल आपल्याला, तो तर सेपरेटली आपल्याला फिनॉल मध्ये बघायचाच आहे. परंतु जो आपण व्हिनिल अल्कोहोल बघितलं, म्हणजेच व्हिनिल अल्कोहोल मध्ये हायड्रॉक्सिल ग्रुप जो आहे तो कुठे जोडला होता, त्यामध्ये एक्झॅक्टली sp2 हायब्रिडाइज कार्बन मध्ये जोडला होता. तसं आपल्याला या ठिकाणी एक एक्झाम्पल घेता येईल, ते म्हणजे आहे फिनॉल. फिनॉल मध्ये बघा, फिनॉल मध्ये नेमकं काय असणार आहे. In case of phenol, hydroxyl group is directly attached to the benzene ring. We know very well in 11th standard we discuss about the benzene nucleus. Each and every carbon in the benzene is in sp2 hybridized state.
या बेन्झिन मधला प्रत्येकच कार्बन जो कोणत्या हायब्रिड स्टेट मध्ये आहे, sp2 मध्ये आहे. हा कार्बन sp2 मध्ये आहे, हा कार्बन sp2 मध्ये आहे. ईच अँड एव्हरी कार्बन इज इन sp2 हायब्रिड स्टेट. देअरफॉर दिस इज कम्स अंडर दिस क्लासिफिकेशन. त्याचे वेगवेगळे एक्झाम्पल्स आपल्याला घेता येतील. फिनॉल, फिनॉलचं क्लासिफिकेशन, तर फिनॉल मध्ये एक सेपरेटली आपल्याला घेताच येईल आणि त्याचं नॉमेनक्लेचर सुद्धा परत येईल. या ठिकाणी मी घेतो आहे नायट्रो. याला काय नाव आपल्याला पहा, ऑर्थो नायट्रोफिनॉल. दिस पोझिशन इज कॉल्ड ऑर्थो पोझिशन. 1-2 पोझिशन, दॅट इज युअर ऑर्थो. 2,6 पोझिशन ऑर्थो पोझिशन. 1-3 पोझिशन मेटा पोझिशन. 1-4 पोझिशन दॅट इज युअर पॅरा पोझिशन. ऑर्थो नायट्रोफिनॉल किंवा त्याला म्हणू शकता 2 नायट्रोफिनॉल. देन असे वेगवेगळे एक्झाम्पल्स आपल्याला घेता येतील. या ठिकाणी बघा, ऑटो ग्रुप या ठिकाणी घेतो आम्ही, परत या ठिकाणी घेतो आहे, या ठिकाणी बघा एक्झाम्पल आपल्याला घेतो 2,4,6 ट्राय नायट्रोफिनॉल. ओके, या टाइपचे एक्झाम्पल्स आपल्याला घेता येतील. ऑल दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ फिनॉल. 2,4,6 ट्राय नायट्रोफिनॉल हे मुद्दा मी एक्झाम्पल घेतले आहे. याचा पुढे सुद्धा आपल्याला याचं युटिलायझेशन करायचं आहे. फिनॉल, त्याचबरोबर दुसरं एखादं एक्झाम्पल घेऊया. ऑर्थोक्लोरोफिनॉल. ओके, ऑल दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ फिनॉल. फिनॉल पार्ट सेपरेटली या ठिकाणी इन्क्लूड होणार आहे, त्यामुळे याचे एक्झाम्पल्स परत आपल्याला रिपीट होतीलच. तरी मी ह्या क्लासिफिकेशनचा क्रायटेरिया होता हायड्रोक्सिल ग्रुप इज डायरेक्टली अटॅच टू द sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन, म्हणून त्याला आपण या ठिकाणी इन्क्लूड केलं. ओके, या ठिकाणी आपण आतापर्यंत बघितलं आहे अल्कोहोल, अल्कोहोलचं क्लासिफिकेशन. ओके, नंतरच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सेपरेटली अल्कोहोलचं नॉमेनक्लेचर बघायचं आहे. इन नेक्स्ट व्हिडिओ वी डिस्कस अबाउट द नॉमेनक्लेचर ऑफ अल्केन. ओके, थँक्यू.